महाराष्ट्र ऑनलाईन. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा परिसरातील गोल्डन बेकरीवर अन्न व औषध प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकरीमध्ये अस्वच्छतेचा कळस झाल्याचा आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान खारी, बटर, टोस्ट सारखे तब्बल 199 किलोग्राम खाद्यपदार्थ सीलबंद करण्यात आले असून 32,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच घरगुती वापराची HP गॅस कंपनीची टाकीही महसूल विभागाने हस्तगत केली आहे. दरम्यान पठार परिसरात गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा अवैधरित्या साठा करून सर्रास विक्री होत असल्याचाही प्रकार समोर आलाय. यामुळे नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या कारवाईवेळी अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, सहाय्यक आयुक्त इंगळे, बोटा गावच्या ग्राम महसूल अधिकारी मोहिनी देशमुख, महसूल सेवक मिथुन खोंडे तसेच घारगाव पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खवय्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात प्रशासन आणखी कठोर कारवाई करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र ऑनलाईन.